नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन आणि एका सुंदर कथेमध्ये. सीमाला तिचे सासू सासरे घरी नको होते म्हणून ती कायम किरकिर करत असायची. ती तिच्या नवऱ्याकडे कायम तक्रार करायची. सुजित, मी तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना कंटाळले आहे. 5-6 वर्षापासून मी त्यांना झेलत आहे. एकतर त्यांना घराच्या बाहेर काढ, त्यांना वृद्धाश्रमात सोड, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाते. सुजितची पत्नी सीमा तिच्या सासू सासऱ्यामुळे सुजितवर भडकत होती. तेव्हा सुजित तिला लाडालाडात घेत होता आणि लाडात लाडात बोलत होता, माझी लाडकी बायको, माझी अर्धांगिनी आहेस तू. तू मला सोडून जाण्याची बोलू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुला तर या गोष्टी चांगल्या प्रकारे माहिती आहेत. तुला माहीत आहे ना, मी तुझ्याशिवाय 1 मिनिटसुद्धा राहू शकत नाही. तू असे बोलल्यावर मला खूप टेन्शन येते बाई. त्यासाठी असं काहीही विचित्र बोलू नकोस. फक्त तूच नाही तर मीही त्यांना कंटाळलो आहे. आणि मग ऑप्शन दुसरा काय नाही आपल्याकडं. पण काय करावं हे मला काहीच कळत नाही. एवढे सहजासहजी ते वृद्धाश्रमात जायला तयार होणार नाहीत. त्यासाठी काहीतरी पर्याय शोधावाच लागेल. ठीक आहे, तू काहीतरी कर आणि यांना पटकन घराच्या बाहेर काढ. किती वेळ किती झेलायचं मी यांना. आणि रोजचीच कटकट झाली आहे. एकतरी शांतही बसून राहत नाहीत आणि वरतून त्यांची कायमच किरकिर असते. पण काहीही करून त्यांना या घरातून बाहेर काढ. तेव्हा सुजित तिला म्हणाला, ठीक आहे, जास्त टेन्शन घेऊ नकोस, पण आत्ता तू रागावू नकोस. तेवढ्यात सुजितच्या वडिलांनी सुजितला आवाज दिला, सुजित बेटा, जरा इकडे येशील का? माझं थोडंसं काम आहे तुझ्यावर. त्यावर सुजित सीमाला म्हणाला की बघ, सुरू झाले यांचे नाटक. हे तर रोजचंच झालेलं आहे. मला खूप कंटाळा आला आहे. तेव्हा सीमा म्हणाली की म्हणून तर मी सांगत आहे ना तुम्हाला की यांना लवकरात लवकर काहीतरी करा आणि यांचा बंदोबस्त करून घराबाहेर हकलून द्या. वडिलांनी पुन्हा त्याला आवाज दिला. सुजित आतमध्येच होता. सुजित बेटा इकडे ये. तेव्हा रागातच त्याने येतो येतो असा होकारार्थी मान हलवला आणि बाहेर गेला. तिथे जाऊन तो त्यांना म्हणाला की काय झाले आहे? काय ओरडताय? कोणी मेला आहे का आपल्या पाहुण्यारावळ्यात? पुन्हा पुन्हा कशासाठी आवाज देत आहात? त्यावर सुजितची आई त्याला म्हणाली की तू अशा प्रकारे आमच्याशी बोलत आहेस, तुला लाज वाटत नाही का रे सुजित? एवढा मोठा झाला आहेस का उलटसुलट बोलण्यासारखा? मग सुजितने आईवर सुद्धा ताव मारला आणि आईला म्हणाला, मग अजून कसं बोलू? तेव्हा मला तुमच्याकडून ट्रेनिंग घ्यावी लागेल. तेव्हा मध्येच सुजितचे वडील म्हणाले की बस झाले आणि सुजितला म्हणाले की आज तुला सुट्टी आहे ना, म्हणून आज तू आमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करून दे. तुझ्या आईला दातांच्या डॉक्टरांकडे घेऊन जायचे आहे. तिला दाताचा खूप त्रास होत आहे, काहीही खाता येत नाही आणि मला कानाच्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. त्यावर सुजित अजूनच भडकला आणि त्यांना म्हणाला की मला एवढी कामं आहेत का की तुमच्यासोबत मी सोबत यावं? आठवड्याभरातून एकच सुट्टी मिळते मला, त्यातही तुमची काही ना काही कामं कायमच निघत असतात. एक दिवस तरी मला आराम करू द्या. रोजचं तर आहेच ना, आणि दवाखान्यात जायला एवढे पैसे कुठून आणणार मी? आणि हो, मला तसंही काही 1,00,000-2 लाख पगार नाही. एकतर माझ्याकडे पैसेही नाही आहेत आणि जायला वेळही नाही. त्यावर सुजितचे वडील त्याला म्हणाले की तुला असे वाटत नाही का की तू जास्तच भडकत आहेस, तू जास्तच बोलत आहेस. अजून आम्ही सक्षम आहोत आमचं सगळं काही भागवण्यासाठी. आम्हाला ना तुझ्या पैशाची गरज आहे ना तुझी गरज आहे. तू जा आणि आराम कर. आम्ही बघतो आमचं काय करायचं ते. त्यांचे बोलणे ऐकून तो रागात निघून गेला. तोरातोऱ्याने पाय आपटत होता. सुजितचे आईवडील त्यांचे खर्च त्यांनी बँकेत ठेवलेल्या सेव्हिंगमधून पूर्ण करत असत. सुजितचे वडील त्यांच्या आईला म्हणाले की चल आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. मी बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत तू रेडी होऊन बस, मी तुला घेऊन जातो हॉस्पिटलला. तेव्हा सुजितची आई म्हणाली की ठीक आहे, मी 2 मिनिटातच तयार होऊन येते, तोपर्यंत तुम्ही बाहेरून या. आणि दोघेही डॉक्टरांकडे निघाले. ते गेल्यावर लगेचच सीमा पुन्हा सुजितच्या मागे कटकट सुरू झाली. कारण आता घरामध्ये कोणीही नव्हते आणि सगळं घर तिच्याच तालावर नाचणार होते. ती म्हणाली की हे आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत, म्हणून मी तुम्हाला सांगते, लवकरात लवकर काहीतरी पर्याय शोधा. हो सीमा, लवकरात लवकर काहीतरी करावेच लागणार आहे या 2 म्हातारींचे. तू जा आणि तुझ्यासाठी कॉफी बनवून आण आणि माझ्यासाठी सुद्धा एक कॉफी बनव. सीमा कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेली आणि सुजित विचार करू लागला की आपल्या आईवडिलांना कसे दूर करायचे, त्यांना आपल्यापासून कसे लांबवायचे. खूप विचार केल्यानंतर जेव्हा सीमा कॉफी घेऊन परत आली तेव्हा तो सीमालाच म्हणाला की
सीमा, काय करावं मला काहीच कळत नाही. आता तूच काहीतरी उपाय सांग. तेव्हा सीमा म्हणाली की त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन आपण मारू टाकू आणि मग एकदाची किटकिट बंद होईल. त्यावर सुजित म्हणाला की नको नको, असे काही करायचे नाही, नाहीतर आयुष्यभर आपल्याला जेलमध्ये राहावे लागेल आणि हे खूप मोठे पाप होईल. असं पाप माझ्या हातून नको बाबा व्हायला, आणि ते शेवटी माझे आईवडील आहेत. मी असं कसं करू शकतो? सीमाने तोंड वाकडे केले व सुजितला म्हणाली की मग तूच काहीतरी उपाय काढ. तेवढ्यात सुजितचे आईवडील दवाखान्यातून परत आले आणि दरवाजात उभेच होते आणि आपल्या रूममध्ये जाऊन गप्पा मारू लागले. सुजितचे वडील सुजितच्या आईला म्हणत होते की बरं झालं, आपलं काम लवकर पूर्ण झालं. आत्ता 4 दिवस दातांच्या दवाखान्यात जायचं आहे. ते दोघे पण गप्पा मारत होते आणि सुजित दाराजवळ उभा राहून त्या दोघांच्या सर्व काही गप्पा ऐकत होता. त्यांना मध्ये काहीही माहिती नव्हतं. त्याला त्याच्या बायकोने लावून दिलं होतं की जावा, दारात उभे राहा आणि ते काय बोलतात ते सगळं काही व्यवस्थित ऐकून घ्या. त्यांच्या गप्पा ऐकून त्याला काहीतरी कल्पना सुचली, म्हणून तो चोर पावलांनी सीमाजवळ गेला आणि आनंदाच्या भरात सीमाला आवाज देऊ लागला. तेव्हा सीमा त्याला म्हणाली की काय झालं आहे. तिला जवळ घेऊन तो म्हणाला की ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो, आज तीच गोष्टी खऱ्या होणार आहेत. आता ती गोष्ट पूर्ण होणार आहे. मला एक कल्पना सुचली आहे. त्यांना घरातून बाहेर कसे काढायचे. हे ऐकून सीमालाही खूप आनंद झाला. ती आनंदाने उड्या मारू लागली व ती सुजितला विचारू लागली की मला ही सांगा, तुला काय कल्पना आली आहे. ते म्हणाले. तेव्हा सुजित तिच्या कानात काहीतरी कुजबूज करू लागला. दोघेही हसू लागले आणि हातात हात मिळवून म्हणाले की आता आपण दोघेही आपापल्या कामाला लागू. सीमाने तिच्या सासू सासऱ्यांना दूध प्यायला दिले. तेव्हा दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले, कारण आजपर्यंत सीमाने त्यांना दूध काय तर एक ग्लास पाणीही दिले नव्हते. सीमाने सांगितल्यामुळे ते दूध पिऊ लागले. ती दूध संपवण्याची वाट पाहू लागली. दूध पिऊन झाल्यानंतर हातातून ग्लास घेऊन ती तिच्या सासूंच्या पायाची मालिश करू लागली. तेवढ्यातच सुजितही आला आणि त्याच्या वडिलांच्या पायाची मालिश करू लागला. दोघेही खूप विचित्र वागत होते असे त्यांना वाटत होते. सुजितचे आईवडील त्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांना कळतच नव्हते की हे काय चाललं आहे, नवीनच प्रकार, कारण असं आतापर्यंत घरात कधीच झालं नव्हतं. थोड्याच वेळामध्ये सीमा आणि सुजित त्यांना झोपवून आपल्या रूममध्ये निघून गेले आणि बोलू लागले, मला हे सहन होत नाही. त्यावर सुजित म्हणाला की 2-3 दिवसाचीच तर गोष्ट आहे. त्यानंतर आपल्या आयुष्यात सुख सुख आणि सगळे काही सुखीच होणार आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परत येताना सुजित त्यांच्या आईवडिलांसाठी कपडे घेऊन आला आणि सरळ त्यांच्या रूममध्ये निघून गेला आणि त्यांना कपडे दाखवू लागला. हे पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला होता. सुजित बाहेर आल्यावर सीमाला म्हणू लागला, सुख मिळवण्यासाठी थोडं दुःखही पाहावंच लागतं आणि थोडे खडेसुद्धा गिळावेच लागतात. त्यानंतर सीमाने खीर बनवली आणि तिच्या सासू सासऱ्यांना खीर खूप आवडते हे तिला माहितीच होतं. सीमाची सासू तिला म्हणाली की तुला असं कसं माहिती की आम्हाला खीर खायला आवडतं, आणि आज आमची खीर खाण्याची इच्छासुद्धा झाली होती. तेव्हा सीमा म्हणाली की काय आई, जर आईवडील आपल्या मुलांच्या मनातील इच्छा समजू शकतात व त्या पूर्ण करू शकतात, मग मुलं आपल्या आईवडिलांची इच्छा ओळखून त्या पूर्ण करू शकत नाहीत का? मला असे जाणवलं की आज तुम्हाला खीर खाण्याची खूप इच्छा होत आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी खीर बनवली. हे ऐकून दोघेही खूप खुश झाले. ते आनंदी झाले व देवाला प्रार्थना करू लागले. बरं झालं की देवाने या दोघांनाही सद्बुद्धी दिली आणि यांची अक्कल आता ठिकाण्याला आली. सगळं काही आता ठीक होईल असं त्यांना आतल्या आतून वाटत होतं. सुजित, वनिता आणि सुभाष यांचा एकुलता एक मुलगा होता. तो सुभाषचा प्रायव्हेट जॉब होता, पण त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. वनिता एक समजूतदार गृहिणी होती. कमी खर्चातही ते आपले घर चालवत होती. एक रुपया जमा करून त्यांनी एक जमीन खरेदी केली होती. त्यावर त्यांनी सुंदर घर बांधले होते. सुजित खूप लहान होता. सुभाषच्या शिक्षणात त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. त्याला चांगल्या स्कूलमध्ये आणि त्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलं. त्यानंतर सुजितला सरकारी नोकरी मिळावी
अशी त्यांची इच्छा होती आणि शेवटी त्यांची इच्छा खरी झाली. सुजितला नोकरी चांगली मिळाली व त्यांनी चांगली मुलगी शोधून त्यांचं सुजितसोबत लग्न लावून दिले. जेव्हा त्यांनी सुजितचे लग्न सीमासोबत करण्याचे ठरवले तेव्हा त्यांना जराही कल्पना नव्हती की सीमा स्वभावाने एवढी निर्दयी आहे, ती एवढी कठोर मुलगी आहे. या गोष्टीची त्यांना भनकसुद्धा नव्हती. ती प्रत्येक गोष्टी त्यांना टोमणे मारायची. त्यांनी सांगितलेल्या कामाकडे कायम दुर्लक्ष करत असायची. ते तिला थोडीही बोलले तरी ती पूर्ण घर डोक्यावर घ्यायची. सुभाषचा स्वभाव थोडा रागिष्ट होता, पण वनिताचा स्वभाव मात्र खूप शांत होता. जेव्हाही सुभाषला सीमाचा राग यायचा तेव्हा वनिता त्याचा राग शांत करण्याचा कायम प्रयत्न करायची. लग्नाआधी सुजित आपल्या आईवडिलांचे ऐकत होता, पण आता सीमाने त्याला आपल्या मुठीत धरून ठेवले होते. तिचे सगळे म्हणणे ऐकून सुजितही त्यांच्यावर भडकू लागला होता. सुजित लाचारखोर झाला होता. तो लोकांकडून त्यांचं लाच घ्यायला कुठलीही कसर सोडत नव्हता. तो कारण एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला होता. कुणाच्याही घरात इलेक्ट्रिक उपकरणे पाहिली की तो आपल्या पदाचा धाक दाखवून लोकांकडून लाच वसूल करण्याचा त्यावर त्यांचे आईवडील त्याला नेहमीच बोलायचे, कारण ही गोष्ट खूप वाईट होती. ते त्याला नेहमी समजावून सांगायचे की लाच घेणे पाप असते. भलेही आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण लोकांची अशी लाच घेऊ नको. ते आपल्याला परत लवकरच फेडावे लागते, पण लाच घेऊ नये. पण सुजित त्यांच्या गोष्टीचा विरोध करत असे. एके दिवशी तो त्यांना रागातच म्हणाला की तुम्हाला लोकांकडून माझा आनंद बघवत नाही का? मी लोकांकडून कमवतोय, मी माझ्या पत्नीसोबत सुखाने राहतोय आणि सगळ्या काही माझ्या गरजा भागत आहेत, असे तुम्हाला वाटत नाही का? पुन्हा पुन्हा तुम्ही एकच गोष्ट का बोलत आहात मला? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझं आयुष्य मी चांगल्या प्रकारे जगतोय ना, मी काहीही करेन, कसाही जगेन. सुजितचे हे बोलणे ऐकून त्यांच्या वडिलांना खूप राग आला व त्यांनी त्यांच्या गालावर एक थाप मारली. याच गोष्टीमुळे त्यांना खूप राग येत होता. याच गोष्टीमुळे सुजित आपल्या आईवडिलांना वैतागला होता आणि त्यातच अजून आगीत तेल ओतायला त्याची बायको सीमा तर भरचडच होती. आता सुभाष आणि वनिता दोघेही खूप शांत झाले होते, पण आईवडील असल्यामुळे चुकीच्या गोष्टींना ते कायम विरोध करत असायचे आणि हीच गोष्ट सुजित आणि सीमाला खटकत होती, कारण ते तिला कायम टोचत असायचं. म्हणूनच ते दोघे मिळून त्याच्या आईवडिलांना घराबाहेर काढण्याचा कायम प्रयत्न करत होते, पण ते त्यांना जमतच नव्हतं. आता सुजित त्याच्या आईवडिलांच्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी दुसऱ्या फेरीची वाट पाहत होता, कारण डॉक्टरांनी त्यांना पुन्हा 4 दिवसात बोलावले होते. तिसऱ्या दिवशी तो त्यांच्या रूममध्ये गेला आणि म्हणू लागला की मी त्या दिवशी खूप टेन्शनमध्ये होतो, त्याच्यामुळे मी तुमच्यावर जोरात बोललो आणि रागामध्ये असल्यामुळे भडकाभडकी पण झाली, म्हणून तुम्हाला काहीही वाईट बोललो गेलो तरी मला माफ करा. त्यावर ते दोघे म्हणाले, काही नाही बेटा, ठीक आहे, मी समजू शकतो. मग सुजित त्यांना विचारू लागला की डॉक्टरांनी पुन्हा तुम्हाला केव्हा बोलावली आहे? मी आता तुमच्यासोबत येणार आहे. ते म्हणले आहे की उद्याच बोलावले आहेत. सुजित म्हणाला की ठीक आहे, आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊ. उद्या मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईन, पण त्याआधी आपण थोडं फिरून घेऊ, म्हणजे थोडंसं बरं वाटेल. माझा मित्र सांगत होता की जवळच नवीन रेस्टॉरंट तयार झाले आहे. आधी आपण तिथे जाऊ किंवा आधी डॉक्टरांकडे जाऊ, मग फिरायला जाऊ. हे ऐकून ते दोघे खूप खुश झाले, कारण आजपर्यंत त्यांच्या मुलांना त्यांनी कधी नीट बोलले सुद्धा नव्हते आणि अचानक एवढा बदल झाला होता आणि देवाला प्रार्थना करू लागले, देवाचे आभार व्यक्त करू लागले. दुसऱ्याच दिवशी सकाळी ते सर्वजण डॉक्टरांकडे जायला निघाले आणि त्यांना काही संशय येऊ नये म्हणून त्या दोघांनी काही प्लॅन बनवला होता. सुजित आधी डॉक्टरांकडे घेऊन गेला, औषधे घेऊन तिला दिला आणि गाडी हायवेकडे घेतली. आता ते घरापासून खूपच लांब आले होते. सीमा मात्र अधूनमधून मुद्दामच काहीतरी वेगळं बोलत असायची आणि म्हणायची की किती वेळ हो, किती लांब आलो आहोत, आपल्याला अजून रेस्टॉरंटला पोहोचायला किती वेळ लागेल? सुजितचे आईवडील पुन्हा पुन्हा त्याला हाच प्रश्न विचारत होते. आता रस्त्यातच गाडीचा आवाज येऊ लागला. हा त्याचा नाटकाचा एक भागच होता आणि तो हे नाटक घरीच रचून आला होता. तो स्टेरिंगवर हात आपटू लागला आणि म्हणू लागला की या गाडीलाही आत्ताच खराब व्हायचे होते का? खाली उतरून गाडी चेक केली आणि म्हणाला की मेकॅनिकलला बोलवावे लागेल.
हा सर्व काही यांच्याच नाटकाचा एक भाग होता. मात्र त्या आईवडिलांना काहीही समजत नव्हतं, कारण ते भोळे भाबडे होते. आणि सुजित त्यांना म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी मेकॅनिकलला बोलून आणतो. तेव्हा सुजितची आई त्याला म्हणाली की बेटा सांभाळून जा, हा रस्ता मला खराब वाटत आहे. हो आई, असे म्हणून तो थोडा जवळपास गेला आणि पुन्हा फिरून आला आणि म्हणाला की इथे दूर दूरपर्यंत काहीही दिसत नाही, आपल्याला काहीतरी मोठेच करावे लागेल. त्यावर सीमा त्याला म्हणाली की आता काय होणार, आपण काय करायचं, रात्र झाली आहे, अंधार पडला आहे. सुजित म्हणाला, टेन्शन नका घेऊ, बघतो काहीतरी मी करतो. ही खटारा गाडी साथ देईल तर कसे तरी मेकॅनिकपर्यंत आपण पोहोचू आणि गाडीला दुरुस्ती करू. आणि म्हणाला की आई बाबा तुम्ही इथेच थांबा, आम्ही कसेबसे ही गाडी मेकॅनिकलपर्यंत पोहोचवतो आणि तिला ठीक करून आणतो. घाबरलेल्या आवाजात दोघेही सुजितला म्हणाले की बाळा ठीक आहे बेटा, तू जाऊन ये, तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो, पण तू थोडा लवकर ये, कारण घनदाट जंगल आहे हे. हा रस्ता आम्हाला ठीक वाटत नाही आणि या रस्त्यावर आपण कधी आलोही नाही, इथली काहीही माहिती नाही. तेव्हा सुजित म्हणाला की ठीक आहे, मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करून तुम्ही फक्त इथंच थांबा. आणि ते दोघं गाडीला धक्का देण्याचे नाटक करू लागले आणि आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना हायवेवर एकट्याला सोडून ते दोघे तिथून निघून गेले आणि त्यांना सुटकेचा श्वास मिळाला. आता त्यांना फार बरं वाटत होतं. त्यांनी मोठा श्वास सोडला. दोघेही खूप खुश झाले आणि खूप आनंदी झाले. ते म्हणाले की बरं झालं, आता या म्हाताऱ्यापासून आपली सुटका झाली. आणि तिकडे सुभाष आणि वनिता घनदाट जंगलाच्या रस्त्यावर आपल्या मुलाची वाट पाहत दोघेही रस्त्याकडे इकडून तिकडून पाहत होते. त्यांना काहीही माहिती नव्हते की आपला मुलगा नेमकं आपल्यासोबत काय करत आहे, हे त्यांना कुठलं काय ठाऊक. पण सुजित कुठे परत येणार होता का, त्यांना काहीच माहिती नव्हतं. घनदाट जंगलात त्यात अंधार होता आणि आता त्यांना भूकही लागली होती. तिथे खाण्यापिण्याचीही काहीही सोय नव्हती, पण ते काहीही करू शकत नव्हते. त्या दोघांनी एक दगडावर बसून घेतले आणि काही वेळ तिथंच घातला. थोड्याच वेळात तिथून एका पोलीस ऑफिसरची गाडी आली. म्हाताऱ्या दाम्पत्याला एवढ्या रात्री इथे पाहून त्यांनी लगेचच गाडी थांबवली आणि त्यांना म्हणाले की तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करत आहात, तुम्ही कोण आहात. त्यावर त्यांनी घडलेला सर्व काही प्रसंग त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितला. पोलीस अधिकाऱ्याने त्यांना आपल्या गाडीत बसवले व त्यांच्या घरी घेऊन गेले. या गोष्टीवर त्यांना आश्चर्य वाटत होते की असं कसं घडू शकतं आणि रागही येत होता. इकडे सीमा सुजितला म्हणत होती की कदाचित ते लिफ्ट घेऊन तरी घरी परत येणार नाहीत ना, ते परत आपल्या डोक्यावर बसणार नाहीत ना, कारण आत्ता ते खूप जड झाले होते. त्यावर सुजित म्हणाला की नाही, हे तर शक्यच नाही, कारण ते जंगल एवढे घनदाट आहे की एकतर त्यांना जंगली प्राणी खातील, नाहीतर चोर दरोडेखोर त्यांना मारून टाकतील, नाहीतर भुकेने ते आपला जीव सोडतील. आणि इकडे सुभाष आणि वनिताची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. त्यांना विश्वासच बसत नव्हता की आपला मुलगा आपल्यासोबत असं काहीतरी करू शकतो, आपल्याला एवढा विश्वासघात करू शकतो. त्याने आपल्याला दवाखान्यात जाण्यासाठी घरून बोलून घराबाहेर काढलं होतं. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना शांत केले आणि त्यांना जेवायला दिले, पाणी दिले, त्यांची सर्व काही व्यवस्था केली व त्यांना आपली ओळख दिली. ते त्यांना म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही इथे निवांत राहा. अशा नालायक मुलांसोबत राहण्यापेक्षा तुम्ही इथे माझ्यासोबत राहा. अशा सून आणि मुलांचा काहीही भरोसा नाही. त्या दोघांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. त्यातच सुभाषने स्वतःला सावरत वनितालाही सावरले होते आणि पोलीस अधिकाऱ्यांना म्हणाले की सुजित आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची कमी पडू दिली नाही. त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या. लहानपणी त्याला जर साधा सर्दी खोकला जरी झाला, साधं व्हायरल जरी झालं, तरी आम्ही रात्रंदिवस त्याच्यासाठी जागून काढत होतो. त्याची आई रात्रभर त्याच्यासाठी जागत काढायची, झोप लागत नव्हती तिला. तरीही आमच्या प्रेमात अशी कोणती कमी राहिली की त्याने आमच्यासोबत एवढे वाईट कृत्य केले. पुढे सुजितचे वडील म्हणाले की बेटा, मी पण एका सुरक्षित नागरिकाचा आहे आणि मला सुद्धा आई वडील आहेत. त्याला तर एक चांगलीच अद्दल घडवावी लागणार, कारण अशा गोष्टी जर समाजात नेहमी चालू राहिल्या तर समाजातून नैतिकता दूर होईल. तेव्हा ते पोलीस अधिकारी म्हणाले की दंड तर मी सुद्धा त्याला देऊ शकतो, त्यांना पकडून तुरुंगात टाकू शकतो, पण ते तुमचे दोषी आहेत. आता तुम्हीच ठरवा
की त्यांना काय शिक्षा केली पाहिजे. तुम्ही सुभाष आणि वनिता दोघेही म्हणाले की सगळ्यात आधी आम्हाला आमचं घर परत पाहिजे. ज्या घरातून त्यांनी आम्हाला बाहेर काढले आहे ते घर आम्ही आमच्या मेहनतीने घेतले आहे. यावर त्यांचा काहीही अधिकार नाही. मग तुम्ही त्यांना काहीही दंड द्या, आम्हाला काहीही हरकत नाही, त्यात आम्ही सहमत आहोत. त्या अधिकाऱ्यांनी सुजित आणि सीमाची संपूर्ण माहिती त्यांच्या आईवडिलांकडूनच घेतली आणि त्यांना अद्दल घडवण्याचा चांगलाच कट रचला. त्यामध्ये त्या दोघांचीही सहमती झाली होती. कारण अशा घनदाट जंगलामध्ये एखादा मुलगा आपल्या आईवडिलांना कसा सोडणार, ही गोष्ट त्यांना खटकली होती. अधिकाऱ्याने आपल्या कामवालीला त्यांची काळजी घेण्यासाठी सांगितले आणि ते आपल्या ऑफिसला निघून गेले. काही दिवसात त्यांनी सुजितच्या विरोधात एक नोटीस तयार केली आणि पोस्टाने ती नोटीस त्यांच्या घरी पाठवली. त्याच दरम्यान शेजाऱ्यांना सुजितचे आईवडील बऱ्याच दिवसापासून दिसत नाहीत म्हणून ते सुजितला विचारपूस करू लागले. तेव्हा सुजित त्यांना म्हणाला की ते देवदर्शनासाठी गेले आहेत. त्या दिवशी रविवार होता. सीमा आणि सुजित दोघेही आपल्या मित्रांसोबत घरात पार्टी करत होते. चांगलीच मेजवानी ही रंगली होती. त्यांच्या घरात चांगला धुमधडाका चालू होता. तेवढ्यात त्यांना नोटीस मिळाली आणि नोटीस वाचून त्यांचा चेहरा पडला आणि त्यांच्या चेहऱ्यावर अगदी सुन्ना सुन्ना असा प्रकाश दिसत होता. त्यांच्या आनंदाला जणू काही ग्रहणच लागले होते. त्या नोटीसमध्ये असे लिहिले होते की हे घर सरकारी मालमत्तेवर बांधले आहे, त्यामुळे 10 दिवसाच्या आत हे घर रिकामे करावे लागेल. हे वाचून ते खूपच गोंधळून गेले. सुजित अनेक वकिलांना भेटू लागला व नको नको ते प्रयत्न करू लागला, पण देवानीही त्याला शिक्षा दिलीच होती की त्याला अद्दल घडवावीच लागेल. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तशी योजना आखून ठेवली होती. ते कोणालाही माहिती नव्हते, म्हणून काय करावे हे त्यांना काही सुचत नव्हते. आणि जेव्हा घर खाली करायला 3 दिवस राहिले होते तेव्हा ते अधिकारी स्वतः सुजितच्या घरी गेले आणि त्यांना ताकीद दिली की 3 दिवसाच्या आत हे घर खाली करा. आपले घर आपल्याला परत मिळावे म्हणून सुजित आणि सीमाने बरेच प्रयत्न केले होते, पण कुठलेही प्रयत्न फळाला आले नव्हते. पण त्या अधिकाऱ्यासमोर त्यांचे सगळे प्रयत्न निकामी ठरले होते. शेवटी त्यांना 3 दिवसाच्या आत घर रिकामे करावेच लागले. घर रिकामे करून भाड्याच्या घरात राहायला जावेच लागले. घर रिकामे झाल्यानंतर तो अधिकारी सुभाष आणि वनिताला त्यांच्या घरात आनंदाने सोडून आला आणि तिकडे स्वतःचे घर गेल्यामुळे सुजित आणि सीमा खूप दुःखी होते. आता त्यांच्यात भांडणही होऊ लागले होते. सीमा सुजितला म्हणाली की मी या घरात राहू शकत नाही. मी या घरात कसं काय राहू? घर किती छोटंसं आहे. तुला राहायचं असेल तर तू राहू शकतोस, पण मी नाही राहणार. मला एसीची सवय आहे. मी इथे राहू शकत नाही. मला माझ्या माहेरी सोड. त्यावर सुजित तिला म्हणाला की थोडे दिवस ॲडजस्ट कर. मी काही ना काही प्रयत्न नक्कीच करतो आणि सगळं काही ठीक होईल. आपल्याला सरकारसोबत लढायचे आहे, त्यासाठी चांगला वकील आणि चांगले पैसेही लागतील. त्यासाठी सगळं काही मॅनेज करायची सवय लावून घे. सीमा त्याला म्हणाली की तू काहीही कर, माझ्याकडे काहीही मागू नकोस. तुझ्याकडे फक्त 1 महिना आहे. लाच घेऊन कमावलेला पैसा आता नाही तर केव्हा कामात येणार आहे. जर तू 1 महिन्यात काही उपाय काढला नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईल. आणि आतापर्यंत लाच घेतलेला पैसा कुठे गेला? आता सुजित खूप संकटात सापडला होता. तो काहीही उपाय काढण्यासाठी प्रयत्न करत होता, पण काहीही प्रयत्न फळाला येत नव्हते. त्यातच दुसरे संकट त्याच्यावर ओढावून आले. सुजित ऑफिसमध्ये विचार करत होता. तेवढ्यातच एक ऑफिसर आला व त्याने त्यांच्या हातातला सस्पेन्शन लेटर दिले. त्याचा जॉब गेला. लाच घेण्याबद्दल त्याला 1 वर्षासाठी सस्पेंड करण्यात आले होते. त्याच्यासोबतच त्याच्याकडून 5 लाख रुपये दंडसुद्धा आकारण्यात आला होता. ते दंड भरण्यासाठी त्याच्याकडे 1 रुपयाही शिल्लक नव्हता. सुजितच्या ऑफिसमधील सर्व अधिकारी या पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखीचे होते. शिवाय सुजितला बऱ्याच वेळा लाच न घेण्यासाठी त्यांनी बजावले सुद्धा होते. पण यावेळेस पेन्शन लेटर मिळाल्यावर सुजितची अवस्था पाहण्यासारखी झाली होती. त्याच्या डोळ्याभोवती अंधारी येऊ लागली होती. त्याला चक्कर येऊ लागले होते. पण त्याने कसेबसे स्वतःला सावरले आणि त्याच्या खात्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांना त्याने सस्पेन्शन लेटर परत घेण्यासाठी विनवणी केली. पण येथे तोच अपयशी ठरला होता.
तो निराश झाला होता. तो निराश होऊन घरी आला आणि येताच पलंगावर जाऊन पडला तेव्हा सीमा त्याला विचारपूस करू लागली. तो रडू लागला आणि रडता रडता त्याने सीमाला संपूर्ण हकीकत सांगितली. ती रागातच त्याला म्हणाली की तुझे वडील तुला नेहमी सांगत होते की लाच घेणे योग्य आहे का, हे काम योग्य नाही, पण तुला ती गोष्ट पटली नाही. त्यावर सुजित म्हणाला की हे तू मला कशाला सांगत आहेस? आजपर्यंत तुझ्या वाढत्या खर्चामुळे मी लाच घेत होतो. तूच तर मला लाच घेण्यासाठी भाग पाडला आहेस. आणि आता ह्या दोघांमध्ये चांगलाच भडका उडाला होता. आणि लाच मी घेतलो नसतो तर कदाचित हे झालं नसतं. तुझ्यामुळेच मी लाच घेण्यासाठी प्रोत्साहित झालो होतो. घरोघरी जाऊन कोणाकडे किती इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्याचा तपास करत होतो व ते सगळं काही मी बळकावत होतो. कोठे धाड टाकायची आहे हेही तू मला सांगत होती ना, आणि आता तूच मला दोषी ठरवत आहेस. तुला लाज तरी वाटत आहे का? जेव्हा आपल्यावर वाईट वेळ आली आहे तेव्हा तू यातून मुंडी बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेस आणि तुला आता माझ्या वडिलांची आठवण येत आहे. तूच त्यांना मारण्याचा आणि कट करण्याचा प्लॅन केला होतास ना. बोलता बोलता त्यांचे भांडण खूपच वाढले होते. लाच घेऊन मिळालेल्या पैशात त्यांनी फक्त मोजमजा केली होती. पैशाची बचत करणे त्यांना समजलेच नाही. आता हळूहळू सगळे पैसेही संपले होते. त्यातच पुन्हा एक संकट त्यांच्यावर आले होते. आता तर घर मालकाने त्यांचे घरभाडे वाढवण्याचीही त्यांना मागणी केली होती. जेव्हा सुजितने नकार दिला तेव्हा घर मालकाने त्यांना सांगितले की ठीक आहे, जर तुम्हाला पैसे वाढवून देणं होत नसेल तर मग माझे घर रिकामे करा. माझे घर 2 दिवसात रिकामे करून द्या. दुसरे भाडेकरू त्यापेक्षाही जास्त पैसे द्यायला तयार आहेत. आता हे आपला संसार घेऊन रस्त्यावर आले होते, कारण लाच घेऊन त्यांनी लोकांना खूप हैराण केले होते आणि बऱ्याच लोकांना त्यांनी रडवले सुद्धा होते. त्यामुळे त्यांची मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. ते दोघेही आपला संसार घेऊन रस्त्यावर बसले होते आणि तो फक्त फोन करून सगळ्यांना घराबद्दल विचारपूस करत होता. कोणीही होकार दिली नाही. बाहेर खूप ऊन होते आणि आतून त्यांना तीव्र भूक लागली होती. मात्र काहीही पर्याय नव्हता. दोघेही रडू लागले आणि विचार करू लागले की आपण कोठून कोठे पोहोचावे हे काहीही कळत नाही. तेव्हा सुजित सीमाला म्हणाला की आपल्या या परिस्थितीची आपण स्वतः जबाबदार आहोत. ज्या प्रकारे मी माझ्या आईवडिलांना घराबाहेर काढले, आज तीच परिस्थिती आपली झाली आहे. रडता रडता सीमाही म्हणाली की बरोबर आहे, आपण हे करायला नको होतं. आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळाले आहे. डोक्याला हात लावून तीही म्हणू लागली की मी माझ्या आईवडिलांसारख्या सासू सासऱ्यांना खूप त्रास दिला आहे. म्हणूनच आज देवाने मला हे भोग भोगायला लावले आहेत आणि या वयात त्यांना आपण रस्त्यावर सोडून दिले. तेव्हा सुजित म्हणाला, तू तर सून होती ना, पण मी तर त्यांचा सख्खा मुलगा होतो. त्यांनी मला खूप कष्टाने लाडाने वाढवले होते. एवढे बोलून तो ढसाढसा रडायला लागतो. आता ते कोठे असतील, काय करत असतील असं म्हणून त्यावर सीमा म्हणू लागली की चला आपण त्यांना शोधूया. तेवढ्यात ते पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आले आणि सुजितने त्यांना पटकन ओळखले. ते त्यांना म्हणू लागले की तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा त्यांनी आपली मान खाली घातली आणि ते अधिकारी त्यांना म्हणाले, चला उठा आणि माझ्यासोबत या. ते त्यांना आपल्या गाडीत बसवून त्यांच्या घरी घेऊन आले. ते घर पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्या अधिकाऱ्याला ते म्हणाले की तुम्ही तर आम्हाला आमच्या जुन्या घरी परत आणले आहेत, तेव्हा हे कसे शक्य आहे? असं म्हणून ते रडू लागले. तेव्हा त्यांनी त्या घरात सुभाष आणि वनिताला पाहिले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना पाहून त्या दोघांनी खूप दुःख आणि आनंद व्यक्त केला आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना लाज वाटू लागली होती. दोघेही त्यांच्या पाया पडून माफी मागू लागले होते आणि रडू लागले होते. पण त्यांना पाहून सुभाष आणि वनिताला खूप राग आला होता आणि रागाच्या भरात सुभाषने सुजिताच्या एका जोरात कानफडात मारून दिली. तेव्हा सुजित आपला दुसराही गाल पुढे करतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो की मी केलेल्या कृत्याबद्दल तुम्ही मला कितीही मोठी शिक्षा दिली तरी ती कमीच आहे, कारण मी एवढा मूर्खाने नालायक मुलगा आहे. सुभाष आणि वनिताच्या डोळ्यात ही पाणी येऊ लागले होते. तेव्हा सीमा त्यांना म्हणाली की आम्ही केलेल्या अपराधाचे आम्हाला फळ मिळाले आहे. आता आम्हाला आई वडिलांचे महत्त्व समजले आहे की ते कशा प्रकारे मेहनत करून आपले घर उभे करतात. आम्हाला माफ करा. जर तुम्ही आम्हाला माफ केले नाही तर देवही आम्हाला कधी माफ करणार नाही. तेव्हा ते अधिकारी सुजितच्या आईवडिलांना म्हणाले की त्यांना माफ करा.
माफी मागून सुजित आणि सीमा घराबाहेर जायला निघतात तेव्हा सुजितचे आईवडील त्यांना परत बोलावतात व त्यांना म्हणतात की तुम्ही जे केले आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळालीच आहे. माफी देणारा तो देव आहे. आम्ही तर फक्त आईवडील आहेत. आईवडील आपल्या मुलांकडून फक्त प्रेम आणि सन्मानच मागत असतात आणि आपली मुले त्यांना नाकारत असतात. त्यावेळी आईवडिलांना किती दुःख होते याची तुम्हाला कल्पना तरी होती का? आईवडील जे काही करतात ते आपल्या मुलांसाठीच करत असतात. तुम्हाला तुमच्या केलेल्या चुकाविषयी पश्चाताप झाला हेच आमच्यासाठी खूप मोठे आहे. आता सुजित आणि सीमा दोघेही खूप आनंदाने राहू लागले. त्यातच घरात एक गोड बातमीसुद्धा आली. सीमाला दिवस गेले होते आणि 9 महिन्यानंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आता सुभाष आणि वनिता आजी आजोबा झाले होते. ते आपल्या नातवासोबत खूपच खुश होते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना आणि सासू सासऱ्यांना सांभाळायची जिम्मेदारी घ्या. त्यांना रस्त्यावर सोडू नका. तर आजची कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन आणि सुंदर कथेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.